नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो पहा, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे. NHM वॅकन्सी सांगा सर म्हणून बरेच आपले जे मित्र आहेत तर ते कमेंट करत होते की NHM संदर्भामध्ये. तर पहा, NHMची एक नवीन वॅकन्सी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली आहे. कंत्राटी पद भरती असणार आहे. NHM म्हणजे सर्वांनाच माहिती आहे. जिल्हा असणार आहे अकोला महानगरपालिकेअंतर्गत NHMची. त्यानंतर 15 वित्त आयोगाअंतर्गत जे आहे पद भरती असणार आहे. यामध्ये स्टाफ नर्स आणि MPW या पदाची ही पदभरती आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिलात तर डिटेलमध्ये मोस्ट ऑफ द माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. जवळपास 90% माहिती. जर काही शिल्लक असेल तर नक्कीच तुम्ही स्वतः PDF वगैरे पाहू शकता. PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड करून टाकतो. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक ओपन करून तुम्ही डायरेक्टली टेलिग्राममध्ये जाऊ शकता. व्हिडिओ टाकल्यानंतर मी लगेच जे आहे PDF त्या ठिकाणी पोस्ट करून टाकेल. ठीक आहे. तर संपूर्ण माहिती, यामध्ये फीस असेल का नाही, त्यानंतर कधीपर्यंत फॉर्म भरू शकता, ही सर्व माहिती स्टेप बाय स्टेप पाहून घेऊ. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहा, सुरुवातीला कंत्राटी पद भरती आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे आहे लिमिटेड पे असणार आणि या ठिकाणी परमनंटचा वगैरे काही दावा करू शकत नाही. तर पहा, स्टाफ नर्स NUHM अंतर्गत फक्त स्त्री. लक्षात असू द्या, या PDF एक पॉईंट यांनी डायरेक्टली मेन्शन केला आहे की नियमाच्या अंतर्गत जे आहे 90% आणि 10% जे आहे पुरुष व स्त्री जे आहे पदभरती अंतर्गत या ठिकाणी पदभरती केली जाणार आहे म्हणून. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी NHM स्टाफ नर्स स्त्री जे आहे याच्या जागा जे 4 आहेत महानगरपालिका अकोल्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब करायचं आहे. वयमर्यादा 38 ते 43 असणार आहे. यामध्ये BSc नर्सिंग किंवा GNM जे आहे या ठिकाणी अर्ज करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे आहे नोंदणी असणं गरजेचं आहे. 20,000 तुमचं मानधन असणार आहे. आता 4 जागा आहेत, म्हणजे ओपनला 2 दिल्या गेल्यात, SCBCला 1 दिली आणि SCला 1 दिली गेली. अशी एकूण 4 जागा या ठिकाणी झाल्या आहेत. लक्षात असू द्या, फॉर्म भरताना तुम्हाला हा पॉईंट लक्षात असावं लागेल. स्टाफ नर्सच्या 2 ठिकाणी या ठिकाणी निघालेले आहेत म्हणजे. तर पहा, या ठिकाणी एक तुम्हाला जर यापैकी जर तुम्हाला स्टाफ नर्स या 4मध्ये भरायचं असेल तर तुम्हाला स्टाफ नर्स NUHM असं त्या ठिकाणी अर्जावर उल्लेख करावा लागेल, किंवा तुम्ही स्टाफ नर्स ज्या या 12मध्ये भरत असाल तर तुम्हाला स्टाफ नर्स 15 वित्त आयोग फक्त स्त्री जे आहे त्या अंतर्गत मेन्शन करावं लागेल. तर या ठिकाणी पण फक्त स्त्रीच दिलेला आहे, जी की या ठिकाणी पहा 12 जागा आहेत महानगरपालिका अकोल्यामध्येच. या ठिकाणी 38 ते 43 पण अर्ज करू शकतात. GNM BSc वाले दोघं पण या ठिकाणी अर्ज करू शकतात. मानधन 20,000 असणार आहे. कोणाकोणाला सेट आहे तो वॅकन्सी म्हणजे पहा, ओपनला 3, SCBCला 2, OBCला 2, SBCला 1, त्यानंतर NTCला 1, NTVला 1 आणि STला 2, अशा मिळून सर्व 12 जागा या ठिकाणी होत आहेत मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे MPW मध्ये पहा, या ठिकाणी 15 वित्त आयोगाअंतर्गत फक्त पुरुष. तर पहा, MPWसाठी मेल जागा आहेत, बाकी या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी मेल जागा नाही आहेत मित्रांनो. तर त्याचा मी कारण पण पुढे तुम्हाला सांगेन. पहा, 12 जागा या ठिकाणी MPWला आहेत. 38 ते 43 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येतो. वयाच्या अटीच्या अंतर्गत महानगरपालिका अकोल्यामध्ये तुम्हाला जॉब असणार आहे. त्यानंतर 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स जो असतो तो, किंवा मग लक्षात असू द्या, किंवा मग या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, या दोन्हीपैकी एक 12वी सायन्स एवढं असणं गरजेचं आहे. 18,000 मानधन असेल. त्यानंतर ओपनला 2, SBCला 1, OBCला 1, SCBCला 2, NTCला 1, त्यानंतर SCला 2 आणि STला 3, असे सर्व मिळून या ठिकाणी 12 जागा या ठिकाणी झाल्यात मित्रांनो. या 2 पदाला 20,000 आणि या पदाला 18,000 अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मानधन असणार आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, या ठिकाणी काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत, त्या पण पाहून घेऊ आपण. यामध्ये पहा, पहिली अट काय दिलेली आहे, जाहिरातीमधील पदे जे आहेत निव्वळ कंत्राटी असणार आहेत, स्वरूपाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला कायमचा हक्क वगैरे या ठिकाणी करता येणार नाही. शासनाचे नियम या ठिकाणी कोणतेही परमनंटचे लागू राहणार नाहीत आणि तुम्हाला दावा किंवा अधिकार राहणार नाही तुमच्यावर शासकीय. त्यानंतर शारीरिक व मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असणं गरजेचं आहे. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसला पाहिजे, फौजदारीचा वगैरे. त्यानंतर पहा, नेक्स्ट आहे शैक्षणिक अर्हता जे आहे त्यामध्ये अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला त्यानंतर 11 महिन्याची या ठिकाणी नेमणूक दिली जाणार आहे. त्यानंतर काम जर तुमचं एक्सलंट वगैरे असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी बॉन्ड रिन्यू करून देऊ शकतात. त्यानंतर वयोमर्यादा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेली 18 ते 38 जनरल आहे. त्यामध्ये जर तुमची कास्ट वगैरे असेल तर
वर्षाचे तुम्हाला जे आहे रिलॅक्झेशन असतं तुमचं. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा माहिती पहा या ठिकाणी काय दिली आहे. त्या ठिकाणी पहा जे आहे नेक्स्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त स्त्री का, तर पहा या ठिकाणी त्याचा पॉईंट या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स पदाची भरती प्रक्रिया करताना सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे म्हणजेच DHS पहा गेते सकुल रुग्णालय मुंबई यांच्या दिनांक 27 फेब्रुवारी 2021 या रोजीच्या GR नुसार अधिसूचनाप्रमाणे स्टाफ नर्सच्या पदाची नियुक्ती करताना स्त्री व पुरुष यांचे प्रमाण अनुक्रमाने म्हणजे स्त्री आणखीन पुरुष यांचा जो समान जो अधिक्रमण आहे म्हणजे त्यांचा जो नियम आहे 90 आणि 10 असे राहील असं त्या दिवशी ठरलं होतं. त्या सदर प्रमाणानुसार पुरुष उमेदवाराची जागा उपलब्ध नाही. या ठिकाणी एवढ्या जागा निघालेल्या आहेत ज्यामध्ये 90% जर रेशो या ठिकाणी त्यांनी पाहिला तर ज्यामध्ये पुरुषाची जागा नाही आहे असं या ठिकाणी सांगण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी पुरुष जे आहे मेल स्टाफ नर्ससाठी जागा नाही आहे, फक्त फिमेलला आहे तर मेलला फक्त जे आहे तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी जागा आहे. त्यानंतर प्रत्येक जे कोणी फॉर्म भरणार आहे तर त्यांचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे, लक्षात असू द्या, त्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर महत्त्वाचा पुढचा पॉईंट म्हणजे रिक्त पदाची संख्येत बदल होऊ शकतो. आता या ठिकाणी 4 आणि 12 असं सांगण्यात आलेलं आहे. एका ठिकाणी 12 एका ठिकाणी 4 येतं. तर तुम्ही जर फॉर्म भरताय आणि त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी त्यांनी 12च्या जागी 10 केले, 4च्या ठिकाणी 6 केले आणि तुम्हाला याडमधून भरायचं तर तुम्ही जर म्हटले की हे तुम्ही कसं काय कमी केले वगैरे, इथं तर 12 होते, तुम्ही बोलू शकत नाही कारण त्यांनी PDF मध्ये ऑलरेडी असं सांगितलेलं आहे. काही पण होऊ शकतं, जास्त कमी होऊ शकतात, त्यामुळं या पॉईंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी फीस पहा, ज्यामध्ये फीसमध्ये आहे तुम्हाला DD करायचं आहे. DD म्हणजे काय असते, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी माहिती आहे, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर पहा DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट असं याचा अर्थ होतो, जी की तुम्हाला बँकेमध्ये जावं लागतं. बँकेमध्ये जाऊन जे बँक मॅनेजर आहे, बँक पण ती असली पाहिजे जी की आपली नॅशनलाइज्ड बँक आहे, जसं SBI वगैरे अशा बँके. राष्ट्रीय जे बँक आहे तर त्या अंतर्गत तुम्हाला जायचं आहे. मॅनेजरला बोलायचं की मला जे आहे DD काढायचं, एक अर्ज भरण्यासाठी DD काढायचं आहे. मग त्यांनी तुमचं आर्डर कोणत्या नावाने काढायचं असं विचारतील तर तुम्हाला नाव टाकायचं कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला EPF अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अमाऊंट विचारलं जाईल. तुमचं जर ओपनमध्ये असाल आणि जर कास्टमध्ये असाल तर कास्टमध्ये 100 रुपये, ओपन चालूवाल्यांसाठी 150 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी त्या अमाऊंटचा DD काढून तुम्हाला सबमिट करायचं आहे. आता त्यानंतर अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे, शेवटची तारीख लक्षात असू द्या. अर्ज दिनांक 24/2/2026 ठीक आहे पासून 28/2/2026 पर्यंत आवक जावक विभाग RCH NUHM म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ अँड नॅशनल अर्बन हेल्थ मिशन कार्यालय पन्नालाल खंडेलाल मनपा शाळा क्रमांक 15 मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाजूला अकोला येथे विहित वेळेत 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दरम्यान सादर करण्यात यावे. विहित कालावधीनंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी. तसेच त्या ठिकाणी तसेच काय सांगण्यात आलेलं आहे महत्त्वाचा पॉईंट, तसेच टपालाद्वारे सदर कालावधी विचार करण्यात येणार नाही. टपालाद्वारे सदर कालावधी नंतर विलंब जो असेल प्राप्त अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. ठीक आहे, लक्षात असू द्या. तारीख सांगितली, फीसचं पण माहिती दिली मी, जवळपास यामध्ये कव्हर केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे जो आहे डॉक्युमेंट काय लागतील, अर्जासोबत काय द्यायचं आहे, तुमचा वयाचा पुरावा, त्यानंतर पदवी पदविका जी काय असेल, डिग्री डिप्लोमा ते सर्व तुमचे प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन, त्यानंतर मार्क मेमो रजिस्ट्रेशन, त्यानंतर प्रमाणपत्र त्याचं शासकीय संस्थेमध्ये काम केलं असेल तर त्याचा एक्सपिरियन्स प्रमाणपत्र ते पण लावणं अनिवार्य असेल. ते लावलं तर नक्कीच तुम्हाला लवकर घेण्याची शक्यता असते. त्यानंतर हे जे आहे अपडेट पाहण्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे www.amcakola.in या वेबसाईटवर जा, तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल मित्रांनो. त्यानंतर आहे तुमचा हा अर्ज अशा प्रकारे आहे पहा. अर्ज आपल्या PDF चॅनलवर मी पोस्ट करतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. अर्ज ज्या नावाचा भरायचा आहे स्टाफ नर्स किंवा MPW या ठिकाणी मेन्शन करा. लक्षात असू द्या NUHM अंतर्गत भरत असाल तर NUHM ज्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी तुम्ही 15 वित्त भरताय तर 15 वित्त. ठीक आहे, या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे हे 2 मेन्शन करणं गरजेचं आहे, कारण 4 आणि 12 असे वेगवेगळे या ठिकाणी अर्ज निघाले होते 12च्या. बाकी सर्व डिटेल माहिती हे तुम्हाला भरणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं एक प्रमाणपत्र आहे ज्याचं नाव आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, हे पण भरणं गरजेचं आहे. ठीक आहे,
अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे, जवळपास मला वाटते मी कव्हर केली आहे मित्रांनो. आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओचं बरेच जे आहे ते मित्रांनो पाहतात, बरेच जण लाईक वगैरे करत नाही. आता काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. या व्यतिरिक्त तुम्हाला काही दुसरी माहिती वगैरे पाहिजे असेल तर कमेंट करा किंवा आपण कॉन्टॅक्ट करा. नक्कीच तुमचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.